रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. एकरी 100 टन ऊस उत्पादनासाठी बहिरेवाडीत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन. ऊस शेतीत अधिक उत्पादन, कमी खर्च आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने एकरी लक्ष्य 100 टन या संकल्पनेवर आधारित विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून ही कार्यशाळा गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता माननीय HR जाधव सहकार समूह मुक्काम बहिरेवाडी तालुका पन्हाळा येथे होणार असल्याची माहिती आयोजक माजी सरपंच शिरीष कुमार जाधव यांनी दिली. या कार्यशाळेत ऊस लागवडीपूर्व तयारी, पूर्व मशागत, योग्य बियाणांची निवड व प्रक्रिया, सरी अंतर, लागवड पद्धती, आंतरपीक, आंतरमशागत, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन तसेच रोग व कीड व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यक्रमाला वारणा सहकारी दूध संघाचे चेअरमन माननीय HR जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून भारत प्रेरणा राष्ट्रीय कृषीभूषण पुरस्कार 2026 सन्मानित आणि प्रसिद्ध ऊसतज्ञ तानाजी S. डव्हंग तेलवेकर हे प्रमुख वक्ते म्हणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक शेती पद्धतीचा अवलंब करून कमी खर्चात अधिक उत्पादन, अधिक नफा कसा मिळवायचा याबाबत प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शन या कार्यशाळेत केले जाणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे. सध्या ऊस शेती ही परवडत नाही अशी सगळीकडं चर्चा सुरू आहे. खरं वास्तविक ऊस शेती ही उत्पादन जर वाढवलं, एकरी उत्पादन जर आपलं जे 35 ते 40 टनाच्या आसपास निघते त्याच्याऐवजी डबल किंवा एकरी 100 टन ऊस उत्पादन निघू शकतं. यासंबंधी काही ज्या चर्चा सुरू आहेत त्यासंबंधी सखोल शेतकऱ्यांना ज्ञान दिलं पाहिजे. त्या ज्ञानासाठी म्हणून कार्यशाळा सुरू झाल्या पाहिजेत. अशीच एक कार्यशाळा आमच्या सहकार समूहामध्ये HR जाधव सहकार समूहामध्ये आम्ही गुरुवार दिनांक 16 रोजी संध्याकाळी 7 वाजता भरवत आहोत. आणि त्यामध्ये एक प्रख्यात ऊसतज्ञ ज्यांना राष्ट्रीय कृषीभूषण पुरस्कार मिळालेला आहे असे आदरणीय तानाजी डव्हंग साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि शेती ही परवडत नाही पण परवडू शकते अशा पद्धतीचं ते आपल्याला पटवून देत आहेत. योग्य नियोजन आणि शास्त्रीय पद्धतीने शेती केली एकरी 100 टन उत्पादन निघू शकते अशा पद्धतीचं त्यांचा दावा आहे आणि तो यशस्वी करून दाखवू शकतात अशा संबंधी ते मार्गदर्शन करणार आहेत. तर कृपया या कार्यशाळेसाठी आपण सर्व शेतकरी बंधूंनी उपस्थित राहावं ही आग्रहाची विनंती आहे. नमस्कार. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.